आता आपण डिस्कस करणार आहोत द मोस्ट इम्पॉर्टंट ब्रांच एरोस्पेस इंजिनिअरिंग ॲट GD गोएंका युनिव्हर्सिटी. एरोस्पेस इंजिनिअरिंगला सध्याच्या टेक्नॉलॉजिकल जनरेशनमध्ये खूप जास्त बूमिंग आणि डिमांड आलेला आहे. का तर सगळं काही आता एरोडायनामिकली कंट्रोल होत आहे, जसं की मोठमोठ्या डिफेन्स सिस्टम्स, मोठमोठे एअर टॅक्सीज आणि वेगवेगळ्या अशाच नवीन नवीन टेक्नॉलॉजीज इनटू एरोस्पेस अँड एरोनॉटिकल इमर्ज आउट होत आहेत. तर या ब्रांचसाठी पुढे इन फ्युचर खूप मोठा वॉन्ट आहे. एरोस्पेस इंजिनिअरिंग आपण GD गोएंका सारख्या मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये का करावं याच्या आधी मी तुम्हाला नक्कीच बेनिफिट सांगेन. एरोस्पेस इंजिनिअरिंगचे जे आपले HOD आहेत ते स्वतः जर्मनमधनं शिकलेले आणि एक डबल डॉक्टरेट पर्सनॅलिटी आहे. विथ इट जे पण मोठमोठ्या फॅकल्टीज आहेत ते सर्व फॅकल्टीज PhD आणि डबल डॉक्टरेटचीच फॅकल्टीज आहेत, ज्यांना की फुल्ली इंडस्ट्रियल एक्सपिरियन्स सुद्धा आहे, हँड्स ऑन लर्निंग पण आहे आणि ते टीचिंग सेक्टरमध्ये टॉप नॉच पोझिशनला आहे, ज्याच्या थ्रू स्टुडंटची डेव्हलपमेंट कंप्लीट 360 डिग्री होते. काही युनिव्हर्सिटीजमध्ये एरोस्पेस इंजिनिअरिंगच्या जागी एअरक्राफ्ट मेंटेनन्स मात्र नक्की शिकवलं जातं, पण GD गोएंका युनिव्हर्सिटीमध्ये एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये प्रॉपर कोर टेक्निकल टर्म्स, हँड्स ऑन लर्निंग आणि प्रॅक्टिकल गोष्टी मात्र नक्की शिकवल्या जातात. एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये येणाऱ्या ज्या मोठमोठ्या कंपनीज आहेत त्याच्यातल्या ज्या आपल्या नॅशनल कंपनीज आहेत, जसं की हिंदुस्तान एरोनॉटिकल्स लिमिटेड किंवा DRDO, इस्रो, HEL, BEL, BDL अशा वेगवेगळ्या मोठ्या गव्हर्नमेंट कंपनीज ऑफर करतात प्लेसमेंटसाठी. जर आपण प्रायव्हेट सेक्टरमध्ये बघायला गेलं तर L&T नावाची कंपनी आहे, MTAR टेक्नॉलॉजीज आहेत, ॲज वेल ॲज डेटा पॅटर्न्स आहेत, पारस स्पेस ऑर्गनायझेशन्स आहेत आणि अशाच वेगवेगळ्या मोठमोठ्या कंपनीज जसं की महिंद्रा एरोस्पेस झाले, तर असेच वेगवेगळे मोठे मोठे कंपनीज मात्र प्लेसमेंटसाठी येतात. जर आपण एअरलाईन सेक्टरमध्ये गेलो तर एअरबस, इंडिगो, स्पाइसजेट अशा वेगवेगळ्या कंपनीज मात्र एअरलाईन बेसिसमधून नक्कीच येतात. जर आपण ग्लोबल वेमध्ये बघायला गेलो तर बोलते ना, जर आपण ग्लोबल वेमध्ये बघायला गेलो तर ग्लोबलसाठी बोईंग नावाची जी कंपनी आहे, जी थ्रू आउट दी वर्ल्ड खूप मोठी कंपनी आहे, ॲज वेल ॲज सम युरोपियन इंडस्ट्रीज जे की खूप फेमस आहेत आणि एरोनॉटिकलसाठी जाणले जातात, अशा वेगवेगळ्या कंपनीज मात्र टॉप नॉच डिमांडला आहे. याच्या सोबतच आपण एरोस्पेस इंजिनिअरिंगबद्दल फॉरेनमध्ये देखील फॉरेन एक्सचेंज प्रोग्राम्स थ्रू शिकू शकतो, ज्याच्यामध्ये UK, USA, जर्मनी, जपान, फ्रान्स अशा मोठमोठ्या देशांमध्ये जाऊन आपल्याला प्रॅक्टिकल, हँड्स ऑन लर्निंग आणि ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी मात्र नक्कीच शिकायला मिळते. जर एरोस्पेस इंजिनिअरिंगसाठी इंटरेस्टेड असाल तर खाली दिलेल्या नंबरवरती नक्कीच कॉन्टॅक्ट करा, कारण की तुमचं फ्युचर आम्ही नक्कीच सिक्युअर करू. थँक्यू.